तर आपण याच्या अगोदर पण जैविक खतं घ्यायचे आणि आता जवळजवळ लाल कांद्यासाठी बेसल डोस घेतलेला आहे। याच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढू म्हणून दिलेले निमशक्ती पॉवर, त्याच्यानंतर दिलेलं आहे आपण पोटॅश, त्याच्यानंतर बायो पॉवर 6G+ मायक्रोराजा, त्याच्यानंतर कॅल्शियम फॉस्फरस बोन मिल पावडर, त्याच्यानंतर फंगस बायो फर्टिलायझर कांदा स्पेशल, त्याच्यानंतर रायझोबियम अझोटोबॅक्टर PSB KNB युक्त तणसोडयुक्त बायो NPK, अशा 6 बॅगांचं मिक्सर डोस आपण लाल कांदा पिकासाठी दिलेलं आहे। तर तुम्ही काय सांगू इच्छिते शेतकरी बांधवांना की रासायनिक खतं जे टाकतात त्याच्याने जे 2 महिन्यापर्यंत कांद्याला खत टाकत नाही, कांदा नंतर कुपोषित होऊन जातो, शेवटच्या महिन्यात किती खत टाकलं कांदा पोसत नाही। यापूर्वी पारंपरिक शेती होती, पहिले कंपोस्ट खत वगैरे वापरायचे शेतकरी वगैरे सगळं हा शेणखत वापरून आता मध्यंतरीच्या काळात रासायनिक खतांचे खूप प्रमाण वाढलं, जमिनीची पोते ही कमतरता झाली आणि सेंद्रिय खताचं खरं अवलंबन केलं पाहिजे। कारण मला माहिती मिळाली की ज्या शेतकऱ्यांनी हे खतं पहिले पूर्वी वापरले त्यांचा रिझल्ट चांगला आहे, त्यांचे कांदे चांगले राहिले, रासायनिक फवारण्या औषधांच्या फवारण्या कमी लागल्या आणि कांद्याची गुणवत्ता, कलर आणि कांद्याची फुगवण चांगल्या प्रकारे झाली, त्यामुळे ॲव्हरेज मिळालं आणि बाजारात सुद्धा बाजारभाव त्यांना चांगल्या पद्धतीने मिळाला। कांदा टिकवण क्षमता पण चांगली त्यांची। उन्हाळा कांदा हा चाळीत सुद्धा कांदा चाळमध्ये ठेवल्यानंतर स्टोरेज केल्यानंतर तो चांगला दिवस दर्जेदार राहतो, सडण्याचं प्रमाण कमी होतं। हे या खतापासून आम्हाला यापूर्वी कसं कापूस हे पीक येत होतं कपाशी, त्याच्यासाठी हे खत वापरत होतो, त्याचा रिझल्ट चांगला होता, म्हणजे बोंडआळी वगैरे लालपणा हे रोग यायचे हे एवढे त्या प्रमाणात येत नव्हते या खतामुळं। असे बरेच शेतकरी बांधवांना आपण खतं देतोय, तर तुम्ही जय किसान ग्रीन इंडिया यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अनेक शेतकरी बांधवांचे तुम्हाला यूट्यूबला व्हिडिओ पाहायला मिळतील, पिकाचे व्हिडिओ पाहायला मिळतील। तुम्ही व्हिडिओ बघा आणि जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत एकदा अवश्य वापरून बघा। धन्यवाद शेतकरी बांधव। नमस्कार।